हरभऱ्याच्या डाळीचा पदार्थ हा खाण्यासाठी खूप सुंदर आणि टेस्टी लागतो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा सर्वांनी. कशी आहे ही रेसिपी? तर ह्या रेसिपीला पेंडपाला रेसिपी म्हणतात. मंगळवेढा स्पेशल ही रेसिपी आहे, पेंडपाला रेसिपी. नमस्कार फ्रेंड्स, सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर कसे आहात सर्व? तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर चला, तुम्हाला मी आज एक रेसिपी शिकवणार आहे नवीन. तर तुम्ही ती नक्की ट्राय करून बघा. तर माझ्या चॅनलचं नाव आहे अमृता लाईफस्टाईल. तर माझं नाव आहे अमृता. तर कोणाकोणाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर सर्वांनी नक्की कमेंट करा. तर बघा, चला आज मी तुम्हाला मंगळवेढा स्पेशल रेसिपी दाखवणार आहे एक, की त्या रेसिपीचं नाव आहे पेंडपाला रेसिपी. ती हरभऱ्यापासून बनत आहे रेसिपी. तर तुम्ही बघू शकता कशी बनवत आहे मी ती रेसिपी. तर बघू शकता, त्यासाठी हे मी हरभरे आधी भाजून घेतले होते मस्त असे. आणि त्यासाठी हा एक कांदा आणि एक टोमॅटो. तर चला आपण हे कांदा टोमॅटो आता चिरून घेऊया आणि हे हरभरे मिक्सरमध्ये थोडंसं आरत कच्चे होईपर्यंत बारीक करून घेऊया. तर नक्की चला दाखवते मी पुढे तुम्हाला कशी रेसिपी बनवते होतं. तर हे बघा, हे असं मी आरत कच्चा असं मिक्सरमधून बारीक करून काढलेलं आहे. इकडे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि इकडे हा एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि इकडे हा कढीपत्ता घेतलेला आहे मी. आणि इकडे हे जिरं मोहरी घेतलेली आहे आणि इथे हे घरगुती काळा मसाला घेतला आहे मी आणि इकडे ही हळद घेतलेली आहे. तर चला आपण रेसिपी कशी करते ती नक्की बघूया आपण. तर बघू शकता हे असं सर्व घेतलेलं आहे मी. चला, तर बघू शकता फ्रेंड्स, आता इकडे माझी कढई तापत आलेली आहे. त्यामध्ये हे मी 2 कडा तेल ओतत आहे. तर बघू शकता मला थोडंसं कमी वाटत आहे, त्यामुळे मी अजून एक अर्धा कडा ओतून घेते. तर त्याच्यानुसार तुम्ही पण तेल यूज करत जावा. मला जास्त तेल खायला आवडतं भाज्यांमध्ये. बघू शकता फ्रेंड्स, इकडे मी हा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि तो सुंदर असा तडतडत आहे. तर आता नंतर आपण त्यामध्ये ती जिरं मोहरी टाकून घेऊयात. 1 चमचा जिरं मोहरी टाकून घ्यायची. खूप टेस्टी आणि खूप सुंदर लागतो. की ज्याच्या घरी हरभरे वगैरे असतात ना, त्यांनी रात्री भिजाय टाकायचे आणि सकाळी असं थोडंसं त्याला तेलामध्ये हे करून काढायचं, भाजून काढायचं आणि नंतर आरत कच्चेच मिक्सरला बारीक करून काढायचे. म्हणजे खूप छान लागतं हे. त्याचा पेंडपाला म्हणते त्याला. तर तुम्ही पण फ्रेंड्स ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते. तर बघू शकता, आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊयात फ्रेंड्स. भाकरी सोबत, चपाती सोबत खूप टेस्टी लागते ही रेसिपी. कांदा आता लाल होईपर्यंत भाजून घेऊया. आता मी यामध्ये टमाटे पण टाकते, म्हणजे दोघे एक साथ पटपट भाजू शकतात. आणि वरून थोडं मीठ ॲड केलं ना, पटकनच भाजतात हे. मग तर बघू शकता, आता मी सगळं हे भाजून घेते. हा काळा मसाला आणि हे हळद सुद्धा आता आपण यामध्ये ॲड करून घेऊयात. आणि इकडे हे चांगलंच परतलेलं आहे. तर आपण ह्यामध्ये हे ॲड करून घेऊयात आता. वास तर खूपच सुंदर लागलेला आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ताईंनो नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनली ही रेसिपी. चवीनुसार मीठ पण मी ॲड करून घेतलेलं आहे. नंतर बघू शकता, आता हे आपण हे बारीक केलेलं हरभरं ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि सुंदर असं हे फ्राय करून घेऊयात आपण.
इकडे सुंदर अशी माझी रेसिपी तयार आहे. ह्याला पेंडपाला असे म्हणतात. ही मंगळवेढा स्पेशल रेसिपी आहे, पेंडपाला रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तर ही भाकरी सोबत खूप सुंदर लागते ही रेसिपी. तर बघू शकता, जास्त काही सुद्धा ऍड करायची गरज नाही यामध्ये. तर सुंदर अशी ही रेसिपी मी इकडे बनवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. सुंदर अप्रतिम असा वास येत आहे या रेसिपीचा. तर ताईंनो, नक्की कशी झाली आहे ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. तर कशी वाटत आहे ही रेसिपी, नवीन काहीतरी, खूपच छान आहे ही रेसिपी. तुम्ही सुद्धा घरात हरभरे असतील तर संध्याकाळी भिजत टाका आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर धन्यवाद सर्वांना. तर चॅनलमध्ये कोणी नवीन, व्हिडिओमध्ये कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. तर धन्यवाद. हरभऱ्याच्या डाळीचा पदार्थ हा खाण्यासाठी खूप सुंदर आणि टेस्टी लागतो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा सर्वांनी. कशी आहे ही रेसिपी. तर ह्या रेसिपीला पेंडपाला रेसिपी म्हणतात. मंगळवेढा स्पेशल ही रेसिपी आहे, पेंडपाला रेसिपी.